क्रिकेटमध्ये याच बाळकुम नगरीचा प्रितेश हा खेळाडू मात्र व्यावसायिक क्रिकेटमधील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना सध्या देखील आम्ही पाहत असतो. यावेळेला देखील लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर झाला. गावकरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तत्परतेने आले. एक धाव मिळेल. वाघबीळ संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात देखील तेवढीच चांगली कामगिरी या ठिकाणी वाघबीळकडून होताना पाहायला मिळते. वाघबीळ विरुद्ध कोलशेत यांच्यातील लढत आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ती 8. बाळकुमला देखील आज आपण या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत कारण काल एक सामना बाळकुमने जिंकलेला आहे तर चालू सामन्यातील विजेत्याबरोबर त्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसावट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. कव्हरच्या दिशेने बॉलला टोलवलं जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक धाव घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरीही धाव पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या 2 ने पुढे जाते. कोलशेत 10 वर जाते वाघबीळच्या विरुद्ध. सभापती चषक आणि सभापती चषकातील ही ओव्हर 40 गटातील मॅच आपण पाहत आहोत. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा आज ठाण्याच्या बाळकुम मध्ये आपण पाहत आहोत सभापती चषकाच्या माध्यमातून. कुंदन गोलंदाजीसाठी विकास यांच्यासाठी चांगला चेंडू परंतु हळूवार पद्धतीने ढकललाय. लॉंग ऑफला या बॉलला 1 रन तिकडे घेतली गेली आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे 11 वर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना नियंत्रित गोलंदाजी. पहिल्या षटकात 7 रन आला. 1 चौकार आला होता परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू टाकलेत. कुंदन यांनी 4 धावा केवळ खर्च केल्यात. 1 विकेट देखील घेतली आहे परंतु कमबॅक करावं लागेल. कोलशेतकरांना देखील या ठिकाणी मोठमोठे फटके खेळावे लागतील. मैदानात चारी बाजूला सीमारेषा आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी घ्यावा लागेल. जास्तीत जास्त धावा आपल्या टीमसाठी बनवाव्या लागतील. ओव्हर 40 गटाचे क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला एक वेगळा फटका म्हणजे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु हाही प्रयत्न हाणून पाडलाय गोलंदाजांनी. चांगली जसा पवित्रा रिव्हर्सचा घेतला तसा आपल्या बॉलचा टप्पा बदलला, गती बदलली आणि थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलं. कुंदन खूप चांगली कामगिरी करतायत टीम वाघबीळसाठी. यावेळेला कमी गतीने बॉल जरूर टाकला होता. त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळणं. 1 धाव तिकडे घेतली गेली. चेंडूची फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलं. त्यांना एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. खूप चांगली ओव्हर मात्र या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाली. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 12. वाघबीळ संघाच्या गोलंदाजांचं वर्चस्व परंतु कोलशेतकरांना देखील आपली बॅट चालवावी लागेल. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 12 होताना पाहायला मिळते आणि हे षटक जर पाहिलं तर खूप फायदेशीर राहिलंय. या षटकात केवळ 5 धावा खर्च केल्या आणि त्याचबरोबरीने एक महत्त्वपूर्ण विकेट देखील. 3 गडी बाद 12 धावा. वाघबीळ समाजसेवक व क्रिकेटवरती अपार प्रेम असणारे आदरणीय सन्माननीय श्री मोहनजी गुंगळे यांचे इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत नानांचं. पहिल्यांदा इथे 2 नंबरला झाली होती ना 2 नंबरच्या ग्राउंड मध्ये बालकुम बरोबर. तन्मय भोईशी टुर्नामेंट. बॉलर कोण आहे? हे कैलास दा. बॉलर नंदू ना. नंदू कुमार. नंदू कुमारचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने लॉफ केलाय. चांगला फटका येतोय. 1 धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला. दुसरी धाव पूर्ण केली गेली. धाव संख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. नंदू आणखीन एक मोठं नाव आहे आणि गेली कित्येक वर्ष त्यांनाही खेळताना आम्ही पाहतोय. 14 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. वाघबीळ तर दुसऱ्या बाजूला कोलशेत आणि कोलशेतसाठी जर पाहिलं तर फलंदाजी करण्यासाठी विकास आणि दिनेश आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्षमता आहे दोघांमध्ये देखील. या क्षमतेचा वापर करावा लागेल. यावेळेला पुन्हा बॉल हवे तर नक्कीच उडवलाय. 1 धाव घेतली गेली आहे.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. हे चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. म्हणजे ज्यावेळेला मोठे फटके येत नसतात ना, षटकार चौकार ज्यावेळेला येत नसतात त्यावेळेला अशा प्रकारच्या तुम्ही धावा घ्या आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला तुम्ही अशा प्रकारे रन घेऊन देखील हैराण करू शकता. कारण प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार किंवा चौकार नाही मारू शकत. तुम्हाला अशाही धाव्या घ्याव्या लागतील. दिनेश मात्र ते काम करतायत. म्हणजे पडझड थांबवून डावाला आकार देण्याची भूमिका कोलशेतसाठी दिनेश आणि विकास ही जोडी आता करू लागली. स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. तो 16 वर जातोय. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कोणत्याही क्षणी एखादा टीम उसळी घेऊ शकतो, बॅकफुटलाही जाऊ शकते. ते या ठिकाणी नंदू क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत. पहा, पहिला चेंडू जर पाहिला तर त्यांनी गोलंदाजी करताना कव्हरच्या दिशेने टोलावला. दुसरा चेंडू ऑन साईडला थोडासा हवेत खेळला. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेला हा चेंडू. चांगला फटका येतोय जरूर. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावर. चांगली रणनीती आता मात्र बनवली आहे. ती मात्र या ठिकाणी दिनेश आणि विकास या जोडीने धावून रन काढायच्या. ओव्हर 40चं क्रिकेट संपूर्ण आयुष्य ज्यांनी क्रिकेटसाठी दिले ते सर्वांना पुन्हा एकदा मैदानात पाहणं एक वेगळा अनुभव असतो, वेगळा आनंद असतो आणि सुखदायी देखील असतं. आणि तेच आज पुन्हा एकदा या सर्व दिग्गजांना मैदानात आपण पाहतोय. यावेळेला रिव्हर्सचा पवित्र जरूर या ठिकाणी घेतला गेलाय. एक धाव तर घेतली गेली आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. दिनेश यांच्याकडून खूप चांगली रणनीतीने बॅटिंग होताना पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर. सभापती चषक 2022. कुलशेत विरुद्ध वाघबी ही मॅच आपण पाहत आहोत. यावेळेला पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची कडा घेतली गेली. यष्टीरक्षकांनी अडवण्याचा प्रयत्नही केला परंतु ते यशस्वी होऊ शकले नाही. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. 20 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. टीम कोलशेतच्या आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावा घेतलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. चांगली म्हणजे पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत हे षटक चांगलं राहील आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. दिनेश यांच्याकडून विशेष चांगले फटके येताना पाहायला मिळालेत. विकास देखील त्यांना त्याच पद्धतीने साथ देत आहेत. नंदू पाहिजे तसं यश मिळालं नाहीये परंतु मोठे फटके त्यांनी मारू दिलेले नाहीयेत. फुल टॉस बॉल त्याला खेळला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होतोय आणि क्षेत्ररक्षक मी केलेला थ्रो प्रॉपर होता आणि यष्टीरक्षकाच्या अगदी बाजूला आणि त्यामुळे बाद माघारी परतावं लागेल. धक्का बसतो या ठिकाणी. चौथा चांगली बॅटिंग करत होते परंतु माघारी परत आहेत आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं या ठिकाणी संपलेलं आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 21 कोलशेत ओव्हर 40. धन्यवाद सर. बाळकुंड शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय सन्मानित श्री संतोषजी भोईर साहेब यांचे आगमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. टू कॉम्बॉक्स.
3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 21 झाली आहे आणि आता मात्र शेवटचं षटक असणार आहे आणि या षटकामध्ये कोलसेट टीमला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. या ठिकाणी जर शेवटच्या षटकामध्ये जर 8-10 जरी धावा आल्या तर एक चांगली सन्मानजनक धावसंख्या होऊ शकते आणि तो प्रयत्न त्यांना या ठिकाणी करावा लागेल. तर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी प्रयत्न येत आहेत. पाहूयात धावा थांबवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करतील. भगवती ज्येष्ठ समाजसेवक व तसेच क्रिकेटप्रेमी आदरणीय सन्माननीय श्री गिरीधरजी वीर यांचे ते आगमन झाले. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. गिरीधर नाना. प्रयत्न यांनी टाकलेला चेंडू थोडासा फाईन लेगच्या सफल झाली. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची गती थोडीशी कमी होती त्यामुळे कन्वर्ट करू शकले नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मिळेल. शेवटच्या षटक आहे. एक बॉल महत्वपूर्ण असेल या षटकामधील आणि अजूनही 5 चेंडू आहेत. पाहूयात कशा प्रकारे सामना त्याचा केला जातोय. विकास यावेळेला कव्हरच्या दिशेने, वा खराब चेंडू, त्याचा घेतलेला समाचार, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 4 4 4 4 चौकार. 25 धावा धावफलकावर. स्ट्राईकला जर पाहिलं तर स्वतः मेघनाथ येत आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर या ठिकाणी विकास आहेत. विकासांच्या बॅटमधून आलेला चौकार एनर्जी देईल, कारण हे षटक शेवटचं आहे. या षटकात धावा बनवणं गरजेचं. एक चांगलं आव्हान वाघबीळ संघाच्या समोर ठेवायचं आहे, त्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहत आहोत सभापती चषक क्रीडा स्पर्धा ठाण्याच्या बाळकुम नगरीमध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्यात यशस्वी झाले. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु थांबवलं जात आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 26 वर जाते धावसंख्या. कोलशीत विरुद्ध वाघबीळ ही लढत बाळकुम मध्ये आपण पाहतोय. सभापती चषकामध्ये ओव्हर 40 गटातील क्रिकेट आणि चालू मॅच मध्ये विजेता मात्र खेळताना पाहायला मिळेल तो आपल्याला बाळकुम संघाच्या विरुद्ध. 26 धावा धावफलकावर आहेत. पहिला डाव सुरू आहे कोलशेत संघाचा. कमी गतीने बॉल आला, तो ओळखला आणि मेघनाथ यांच्या बॅटमधून एक चांगला फटका तरी येताना पाहायला मिळतोय आणि दुसरी ही धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 2 ने भरवताना पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी या धावसंख्या एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने, कारण सुरुवात पहिल्या 3 षटकात थोडेसे नियंत्रण राहिलं, परंतु या षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल, कारण स्वाभाविक आहे शेवटचं षटक आहे. एका सन्मानजनक स्थितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी करताना पाहायला मिळतील, ते म्हणजे कोलशेत. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तिसऱ्यांदा प्रयत्न झाला या डावात रिव्हर्स खेळण्याचा. एकदा दिनेशचा अपवाद वगळता त्यांना एका धावेचा फटका तिकडे आला होता, यशस्वी होताना पाहायला मिळाले नाहीयेत. स्कोर जर पाहिला तर आता मात्र 28 वर थांबताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रयत्न, धावा थांबवण्याचा प्रयत्न करतील तर मेघनाथ दिग्गज आहेत आणि विशेष म्हणजे इकडे खेळणारे सगळेच लेजंड आहेत आणि सगळेच दिग्गज आहेत. वयाच्या 40 नंतर देखील मैदानात उतरत आहेत म्हणजे नक्कीच दिग्गज आहेत. यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच पकडली जाते. गणेश यांच्याकडून पकडली गेली कॅच आणि धावसंख्या जर पाहिली कोलशेत संघाची 28 वर थांबली. 29 धावांचा पाठलाग करावा लागेल वाघबीळ संघ ज्यावेळेला दुसऱ्या डावात मैदानाच्या आतमध्ये उतरेल. पाहत आहोत आपण सभापती चषक, एक मोठी क्रीडा स्पर्धा आणि सध्याच्या घडीला 40+ गटातील एक महत्वपूर्ण मॅच कोलशेत विरुद्ध वाघबीळ.
सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायची आहे. वाघबीळ संघ ज्यावेळेला मैदानात उतरेल 29 धावांचं लक्ष त्यांच्या समोर असणार आहे कोलशेत संघाच्या विरुद्ध. यानंतर बाळकुम संघ देखील सज्ज होताना पाहायला मिळेल. यातील विजेत्याबरोबर त्यांना मॅच खेळावी लागेल. सेमीफायनलची मॅच असेल ओव्हर 40 गट. अलीकडच्या कालावधीमध्ये ओव्हर 40चं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने वाढू लागलंय. मग मीरा भाईंदर असेल, घोडबंदर रोड असेल, नवी मुंबई असेल, अगदी पनवेलपर्यंत, अगदी रसायनीपर्यंत या ओव्हर 40 गटाचा क्रिकेटचं लोण पसरताना पाहायला मिळालंय. खूप चांगल्या पद्धतीने गाव वाईज देखील ओव्हर 40 गटातील क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि विशेष म्हणजे बऱ्याचदा आम्ही पाहतो की ओव्हर 40 क्रिकेट एक स्नेहसंमेलन देखील असतं आमच्या सर्व दिग्गजांचं. आणि बऱ्याचशा अशा काही संस्था आहेत ज्या फक्त क्रिकेट खेळत नाही, ओव्हर 40च्या सामाजिक कार्य देखील करताना पाहायला मिळतात. एकमेकांच्या मदतीला देखील येताना पाहायला मिळतात. त्यामुळे या ओव्हर 40 गटातील क्रिकेटला एक वेगळं महत्त्व आपल्याला पाहायला मिळत आहे. वाघबीळ संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. गणेश आणि विलास ही जोडी 29 धावांचं लक्ष असताना सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पाहूया कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते कोलशेत टीम कडून. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. या ठिकाणी 29 धावांचा पाठलाग करायचा आहे कोलशेत संघाच्या विरुद्ध वाघबीळ संघाला. क्रिकेट आहे, मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या आपण लिहिल्या पार होताना पाहायला मिळतात आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये देखील भले भले संघ गडगडताना पाहायला मिळतात. आज वाघबीळ संघाच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करावी लागेल कोलशेतकरांना. सुरुवातीच्याच कालखंडामध्ये म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये किंवा दुसऱ्या ओव्हरमध्ये एखाद दुसरा विकेट घेतला तर दबाव ते निर्माण करू शकतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न विकेट घेऊन करावा लागेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रकाश येताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ सलामीवीर देखील पाहायला मिळालं होतं त्यांना ज्यावेळेला पहिला डाव होता. आणि बॅटिंगमध्ये विशेष काही करू शकले नव्हते, परंतु बॉलिंगमध्ये करावी लागेल आज आपल्या कोलशेत गावासाठी ओव्हर 40 गटाचं क्रिकेट. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल सीमा रेषा पार. मी ही मॅच कशा पद्धतीने खेळणार आहोत. यावेळेला कव्हरच्या दिशेने कॅप शोधून काढला. पॉवर प्लेचा घेतला गेला पुरेपूर फायदा आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 4 4 4 4 4 चौकार. आम्ही कशा पद्धतीने खेळणार आहोत. सेमीफायनल गाठायची आहे. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र वळण घेतोय. 11 वर जाईल धावसंख्या. 4 षटकांची ही मॅच आणि 3 बॉलमध्येच 11 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत वाघबीळकडून कोलशेत संघाच्या विरुद्ध. प्रकाश यांच्यावर हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता गणेश येथील खूप चांगली कॅच त्यांनी पकडली होती वाघबीळ संघासाठी. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदलाव केला जाईल, कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2 खेळाडू केवळ सर्कलच्या बाहेर असतील. एक मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने तर एक लॉंग ऑनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी प्रकाश करतील. कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील कोलशेतला.
पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या क्षेत्रात पोहोचतायत. 12 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर सुरू आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. गावासाठीचं क्रिकेट खेळायला मिळणं खूप मोठी गोष्ट असते आणि मग ते खुल्या आपल्या ज्या इतर गटात देखील पाहायला मिळेल आणि या ओव्हर 40 गटात देखील तेच पाहायला मिळेल. गावासाठीचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट. यावेळी एक चांगला फटका, परंतु एका धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. 13 धावा धाव फलकावर. सुरुवात पहा किती धडाकेबाज झाली, षटकाराने झाली. तदनंतर जर पाहिलं तर चौकार आला आणि जे आव्हान उभं केलंय त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एक मोठ्या षटकाची गरज होती. ते पहिलंच येत आहे. गणेश यावेळी एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का पाहिजे. कॉल तर विलास यांनी दिला आहे आणि परंतु गणेश यांनी दुजारा दिला नव्हता त्यांच्या कॉलला आणि एका धावेवर समाधान त्यामुळे या ठिकाणी मानावं लागेल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात खेळाडू बाद होतील. पहिला धक्का तर या ठिकाणी बसतोय, परंतु धावाही आल्यात. 14 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही 15 धावांची आवश्यकता 18 चेंडूंमध्ये. गोंधळी विनंती असेल आपण मंचावर यायचंय. ठाणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मेघनाथ गोंधळी या ठिकाणी आणि एक नामवंत खेळाडू, नामवंत संघाचे सर्व मेघनाथ गोंधळी या ठिकाणी उपस्थित राहतात. विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचंय. सभापती चषकामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत असेल. मेघनाथ गोंधळी. पहिलं षटक पाहिलं तर या ठिकाणी संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकाला ज्या वेळेला सुरुवात होईल गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील ते दिनेश यांनी चांगली बॅटिंग केली होती. आता बॉलिंग करावी लागेल. पण अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेने खेळलेला गेलेला चेंडू लॉंग ऑनच्या फिल्डरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 15 वर. 14 धावांची आवश्यकता अजूनही आहे. विकेट घ्यावे लागतील. काही निर्धाव चेंडू टाकावे लागतील. कोलचे संघाला मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. असं नाही की मॅचमध्ये कमबॅक होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. नवीन फलंदाज डॉक्टर डाकी. यावेळी लाकूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने झालाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी ही धाव पूर्ण केली गेली. पहा खाली क्षेत्र शोधलं, तिकडे त्या बॉलला उसळी घेतलेल्या बॉलला तिकडे पाठवलं आणि 2 धावा पुन्हा अर्जित करतायत. 17 धावा धावफलकावर आहेत. 12 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कोलशेत विरुद्ध वाघबीळ अशी लढत आपण पाहतोय सभापती चषकामध्ये. यावेळेला थोडीशी उंची दिली होती बॉलला. टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरक देखील देण्यात यशस्वी झाले. हीच गोलंदाजी अपेक्षित आहे कोलशेतकरांना. निर्धाव चेंडू तर येताना पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. डॉक्टर डाकी प्रयत्न तर करता धावा काढण्याचा, परंतु त्यांना आता रोखण्याचाही प्रयत्न केला जातोय प्रकाश यांच्या दिनेश यांच्याकडून. यावेळेला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकललं. 1 रन तिकडे घेतला जाईल. दिनेश जशी कामगिरी त्यांनी फलंदाजीत प्रभावी केली होती, गोलंदाजी देखील करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. यानंतर बाळकुम संघ सज्ज व्हायचा आहे. चालू मॅच मधील विजेत्या टीम बरोबर आपल्याला लगेचच सेमीफायनलची मॅच खेळायची आहे 40+ गटातील. यावेळेला एक वेगवान फटका, परंतु स्टेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. रणनीती आता गोलंदाजाची यशस्वी होऊ लागली आहे. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. दबाव आता फलंदाजावर देखील शिफ्ट होऊ शकतो. असे निर्धाव चेंडू आले तर 2 निर्धाव चेंडू तर या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले. दिनेश प्रयत्न करतायत कोलशेतला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येण्याचा. वाह, यावेळेला पुन्हा एकदा उंची दिली, परंतु टप्पा अचूक नव्हता. दिशा बॉल ज्या ठिकाणी गेला तो चुकीचा होता आणि त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जातो. 19 धावा. अजूनही 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी.
यावेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. वाह, काय कॅच पकडली गेली आणि हे दिनेश यांचं षटक लाजवाब राहिलं. मॅच मध्ये आपल्या टीमला पुन्हा एकदा घेऊन येण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी केला गेला. तर 19 आहे. यावेळेला पुढे सरसावत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल नंदू यांनी दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. 8 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. कुलशीत विरुद्ध वाघबीळ ही मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय बाळकुम नगरीमध्ये. यानंतर बाळकुम संघ स्वतः सज्ज होतोय या चालू सामन्यातील विजेत्याबरोबर खेळण्यासाठी. यावेळेला पॉईंटच्या दिशेने या स्ट्रोकला खेळलं. एक धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तेच करावं लागेल. गोलंदाजीसाठी आलेत विकास जरूर. ज्या विकास यांनी बॅटिंग देखील चांगल्या पद्धतीने केली होती तेच विकास बॉलिंगसाठी देखील येताना पाहायला मिळत आहेत. परंतु त्यांना तेच करावं लागेल. विकेट जर का इकडे घेतली गेली तर दबाव वाढू शकतो. अन्यथा मॅच जवळपास गेली आहे वाघबीळच्या दिशेने. यावेळेला पॉईंटच्या दिशेने ढकललं. या बॉलला एक धाव तिकडे घेतली गेली. चपळता पॉईंटच्या फिल्डरने दाखवली. चेंडूपर्यंत पोहोचले. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 23 धावा धावफलकावर. 6 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आहे. 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सभापती चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय बाळकुम नगरीमध्ये. यावेळेला कट केला. पुन्हा एकदा सातत्याने पॉईंटच्या फिल्डरच्या दिशेने चेंडू टोलवण्यात यशस्वी झालेत आणि पॉईंटचे फिल्डर देखील तेवढ्या चपळाईने क्षेत्ररक्षण करतायत. पॉईंटची जागा म्हटलं तरी आपल्याला जॉन्टी रोड्स आठवतात ज्याने विश्व क्रिकेटमध्ये त्या जागेला एक वेगळं वलय निर्माण करून दिलं. स्कोर जर पाहिला तर आता पुढे जाताना पाहिला मिळेल तो म्हणजे 24. 5 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. वाघबीळ टीमला कोलशेतच्या विरुद्ध यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला नंदू यांनी, परंतु गोलंदाजांनी चतुराई दाखवली. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असणार आहे. नंदू अनुभव आहे त्यांच्याकडे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डाकी यांना आपण पाहतोय. फुल टॉस बॉल होता. त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवला आणि बघता बघता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये. कौतुक करावं लागेल कुलशीतकरांचं देखील मॅचला शेवटच्या ओव्हरपर्यंत, कारण पहिल्या 2 बॉलवरच 10 रन आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन येऊन देखील मॅचमधील रंगत वाढवली आणि या षटकात 6 धावा नक्कीच घेतल्या गेल्या. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच संपली आहे का? नाही. काही होऊ शकतं. जर का एखाद दुसरा चेंडू निर्धाव आला, एखाद दुसरी विकेट गेली तर मॅच मध्ये कमबॅक कोलशेत देखील करू शकते. वाघबीळसाठी देखील हा क्षण खूप निर्णायक असेल. नंदू आणि दुसऱ्या बाजूला डाकी, डॉक्टर डाकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु गोलंदाजीसाठी देखील तेवढेच दिग्गज येताना पाहायला मिळत आहेत. मेघनाथ आयुष्यभर खूप चांगल्या दर्जाचे क्रिकेट त्यांनी खेळताना आपल्याला पाहायला मिळालंय. मेघनाथ घरात कोलशेत क्रिकेटची ओळख देखील आहेत आणि आज गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. थोडेसे दुखापतग्रस्त देखील आहेत, परंतु गोलंदाजी करताना पाहायला मिळतील ते. शेवटचं आणि महत्वपूर्ण षटक. 6 चेंडू आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 4. वाघबीळ विरुद्ध कोलशेत यांच्यातील मॅच आपण सभापती चषकामध्ये पाहतोय. ओव्हर 40 गटातील
पुढे येऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडार मध्ये आला, पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे आणि एक छोटासा क्रिकेटचा चाहता आहे मैदानाच्या बाहेर, त्याने कॅचही पकडली गेली आणि या मॅचला या ठिकाणी फिनिश करतायत वाघबीड विजयी संघ. अभिनंदन. तर पराभूत संघ कोलशेत आपल्याला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला टॉस साठी यायचंय. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाघबीड विरुद्ध मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती बाळकुम. सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत डॉक्टर डाकी, ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली, आपल्या संघाच्या विजयामध्ये बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही प्रभावित केलं. हा पुरस्कार त्यांना जातोय.